नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी कविता आस्था मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण अक्षय तृतीया या मुहूर्ताबद्दल जाणून घेणार आहोत. अक्षय तृतीया म्हणजे अखंड मुहूर्त. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक अखंड असलेला मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. यंदा 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया आहे. म्हणजे उद्या येणाऱ्या अक्षय तृतीयेला आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये, कोणत्या चुका टाळायच्या आणि कोणती अशी एक चूक म्हणजे कुठली अशी आपण गोष्ट टाळू शकतो आणि कुठल्या एका गोष्टीने आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर आणू शकतो, ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या आस्था मराठी या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नोटिफिकेशन्स तुम्हाला हवे असतील तर बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर जाणून घेऊया की कोणती अशी एक गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये अखंड ऐश्वर येणार आहे. तर काय करायचंय मंडळी, अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी शुचिर्भूत झाल्यानंतर तुम्ही एक मातीचा गडू किंवा मातीचं भांडं घ्यायचं आहे, जे तांदळाने पूर्ण भरलेलं असलेलं हवं किंवा फुल भरायचंय. खाली तांब्या ठेवायचा आहे एक किंवा प्लेट ठेवायची, त्याच्यानंतर त्यावर हे मातीचं भांडं ठेवायचं. मातीच्या भांड्यामध्ये पूर्ण फुल भरून तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यात 21 नाणी ठेवायची आहेत. 21 नाणी ठेवल्यानंतर यथाशक्ती आपल्याला जे काही नोटांच्या स्वरूपात किंवा पैशांच्या स्वरूपात, नाण्यांच्या स्वरूपात तुम्ही त्यानंतर तुमची दानदक्षिणा ठेवू शकता. एखादा सोन्याचा दागिना असेल तर तो ठेवायचा आहे आणि त्याचे हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे आणि 21 वेळा ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम नारायणाय नमो नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. कारण भगवान विष्णू, श्री नारायण, हरी नारायण हे जे आहेत हे महालक्ष्मी देवींचे पती आहेत. तर ते नारायणांशिवाय महालक्ष्मी माता आपल्याकडे येईल कशी? तर आपण आधी पहिले श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांनाही पाचारण करणार आहोत. तर हा मंत्र जाप केल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये गोडा थोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि माता लक्ष्मीची मनापासून आराधना करायची आहे. तर या अक्षय तृतीयेला अशा कोणत्या गोष्टी आपण करायच्या नाहीत. तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी निंदा नालस्ती करू नका, कुणाचेही वाईट विचार मनात आणू द्यायचे नाहीत आणि कुठल्याही गोष्टींच्या आहारी जायचं नाही. तर मनापासून संकल्प करायचा की मी कोणाचंही वाईट करणार नाही. देवी महालक्ष्मी तुमचं स्वागत असो. तर या दिवशी आपण काय खरेदी करावी? तर या दिवशी यथाशक्ती आपण सोनं खरेदी करू शकतो. पण जर तुम्ही सोनं खरेदी करू शकत नसाल तरीही तुम्ही गूळ, तांदूळ, अखंड मीठ, खडं मीठ ज्याला आपण म्हणतो ते मीठ, हळकुंड या 4 गोष्टी तुमच्या घरामध्ये आणि मातीचं भांडं, ह्या 5 गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणल्या तर माता लक्ष्मी आपसुकच तुमच्या घरामध्ये येणार आहे. वर्षभर टिकण्यासाठी आपण ह्या गोष्टी या दिवशी भरू शकतो. तर चला मंडळी, तुम्हाला ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओम महालक्ष्मी नमो नमः असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि या अक्षय तृतीयेला तुमच्या घरी सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदो ही सदिच्छा. ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम नारायणाय नमो नमः.